भद्राळे रस्ते. जिथे शिवभक्त उभे असतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती. अरे मरणाला कुणाची भीती, आदर्श आमचे राजे शिवछत्रपती. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण? छत्तीसगडीचे बळ असणारे, त्रस्त मुघलांना करणारे, परत न फिरणारे, तिने जगात जगणारे, शिस्तप्रिय वा वाणीचे तेज, जिजाऊंचे पुत्र, महाराष्ट्राची शान, हार न मानणारे, राजाचा हित चिंतक, जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अशा या रयतेच्या राजाला माझा मान. 400 वर्षापूर्वी जिजाऊच्या कुशीत जन्मलेला निरागस बाळ म्हणजे शुभा. राजनीती, युद्धनीती, गनिमी कावा यांसारख्या कुशस्त्रांचे कळस म्हणजे शुभा. एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शुभा, सहसहते रक्ताची लाट म्हणजे शुभा. या महाराष्ट्रात माणुसकी मोजण्याची माप म्हणजे शुभा. दुश्मनाच्या काळजाची परिस्थिती निर्माण करणारी किमी अंगार म्हणजे शुभा, किमी अंगार म्हणजे शुभा. तलवार तर प्रत्येकाच्याच मनगटावर होती, पण स्वराज्य स्थापन करण्याची छाप फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्याच रक्तात होती. फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्याच रक्तात होती. मित्रांनो, शिवाजी हा केवळ 3 अक्षरी शब्द नाही, तो एक मंत्र आहे. ते मंत्र उच्चारतात अंगातल्या रक्तात ससरायला लागतं, एकीकडून सकारात्मक ऊर्जा प्रवाह करते. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. हिंदवी स्वराज्य स्थापन करत असताना महाराजांकडे सैनिक साठाही नव्हता, शस्त्र पुरवठाही नव्हता. यासाठी सुरुवाती शून्यापासूनच झाली. महाराजांनी सैनिक गोळा केले नाही, स्वराज्यावर प्रेम करणारी माणसं गोळा केली, त्यांच्या हातात शस्त्र दिले. यातूनच आपले स्वराज्य निर्माण झाले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलेल मी इतकी नक्कीच मोठी झाले नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जाणून घेत असताना मला त्यांच्याबद्दल जे कळेल मी तुमच्यासमोर प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज वरचा सांगणारे आपण, सुरक्षित म्हणून घेणारे आपण. स्वतःच्या जन्मकुंडाला घेऊन फिरतो, आला अभ्यास की करतो आत्महत्या, नाहीतर लावतो बाटली तोंडाला. आली शिवजयंती घालतो, करतो भांडे. त्यांच्या जन्मतारखावरून काय आदर्श घेतो राजांचा. राजाने अनेक गड किल्ले जिंकले, पण कुठल्याच गडाला स्वतःचं नाव दिलं नाही. महाराजांनी अनेक मोहिमा आखल्या, पण कधीच पंचांग पाहिला नाही. महाराजांना अनेक संकटे आले, पण आत्महत्याचा विचार केला नाही, व्यसनाच्या आहारात गेले नाही. मित्रांनो, त्यासाठी आज खऱ्या अर्थाने गरज आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना समजून घ्यायचे. मित्रांनो, आज सरकारला निर्भय पथक नेण्याची पाळी आली आहे, कारण हैदराबाद कोपर्टाच्या घटना इथे घडू लागल्या आहेत. म्हणजे अजूनही लोकांना छत्रपती शिवाजी महाराज समजले नाही. पण स्त्री माते समान मानणारा माझा राजा स्त्रियांवर अन्याय अत्याचार करणाऱ्याचे हात पाय कलम करण्याचे आदेश माझ्या राजांच्या राज्यात होते. माझ्या राजांच्या राज्यात स्त्रियांना 50% आरक्षण नव्हते, तर 100% सुरक्षण होते. सूरज की तो बात छोड़ो, चमकना उसका काम है. सूरज की तो बात छोड़ो, चमकना उसका काम है. जिसने मानव जाति को चमकाया उसका शिवाजी नाम है. जिसने मानव जाति को चमकाया उसका शिवाजी नाम. नव्हते आमदार, नव्हते खासदार, तरी सुखी होता महाराष्ट्र माझा. नव्हते आमदार, नव्हते खासदार, तरी सुखी होता महाराष्ट्र माझा. कारण राजे होते छत्रपती शिवाजी महाराजांचे. म्हणूनच आज 400 वर्ष होऊन गेले, तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आपल्याला प्रेरणा देते. हाथी, घोडे, तोफ, तलवारें, फौज तो तेरी सारी है, पर जंजीर में झगड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है. प्रजेला ज्यांनी मानले मायबाप शत्रूचा उडला सरकार. प्रजेला ज्यांनी मानले मायबाप शत्रूचा उडला सरकार. स्त्रीला दिला मातेचा सन्मान. छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्हाला आहे अभिमान. छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्हाला आहे अभिमान. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षा त्यांचा वेग होता. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षा त्यांचा वेग होता. अन्याय विरुद्ध लढणारा इरादा त्यांचा नेक होता. असा जिजाऊच्या शुभा लाखात नाही तर जगात एक होता. असा जिजाऊच्या शुभा लाखात नाही तर जगात एक होता. हे देवा, पुढचा जन्म देताना एक इच्छा लक्षात ठेव. दगड झाले तर सह्याद्रीचा होते, माती झाले तर रायगडाचे होते. दगड झाले तर सह्याद्रीचा होते, माती झाले तर रायगडाचे होते. तलवार झाले तर भवानी तलवार होते. वाघ नको, वाघ नक्यात होऊ दे. मजली नको, रायरेश्वराची पायरे होते. माणूस म्हणून जन्माला आले तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणून हसत हसत म्हणणार शिवा काशीत होते. तेही जमले नाही तर जन्मालाच घालू नको, कारण मी या जन्मी शिवपदात पशाने पाऊल झालेला जन्म घेऊन धन्य झाले, धन्य झाले, धन्य झाले. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की. नमो पार्वती पते हर